आमची शक्ती जी आहे ती आपल्या ठाम मागे राहील आणि वळवाला पाऊस आला का दादा कधीही बोलतात। दादांचा स्वभाव म्हणजे फणसासारखा आहे, बाहेरून काटेरी आतून गोड। हाही महत्वाचा मुद्दा आहे, हे सुद्धा सगळ्यांनी उल्लेख करायचा आहे। जे साहेब भुसे साहेब पटवर्धन साहेब दादा जे आदेश देतील, दादांच्या संदर्भातल्या दोनच गोष्टी मी सांगेन। दादा असते तर दादा समोर बोललो असतो, तेवढे आपले संबंध त्यांच्यावर आहेत। दादांचा स्वभाव म्हणजे फणसासारखा आहे, बाहेरून काटेरी आतून गोड। आणि वळवाला पाऊस आला का दादा कधीही बोलतात, म्हणजे कसंही कधी कधी बोलतील। मग अशी काही कार्यकर्त्याला मुसे साहेबांशी मला त्यांची काही ओळख नाही आहे। दादांचा बऱ्यापैकी आशीर्वाद घेऊन आले होते भेटून मगाशी कोणाला तरी सांगत होतो दादांच्या पेशी, पण हा फार महत्वाचा नाही आहे। कामावर पकड, ऍडमिनिस्ट्रेटर पकड आणि संघटनेत तर्फे साहेब मुसे साहेबांच्या जवळ असताना ह्या गोष्टीची आम्हाला भविष्यात आम्हाला हा राष्ट्रीय पक्ष कसा आपलं मोठं करता येईल एवढं आपण उल्लेख करूया। आमची शक्ती जी आहे ती आपल्या ठाम मागे राहील एवढीच आहे निवेदन मी नमूद करतो। आणि मी याचा प्रवेश आणि आज मगाशी मला उल्लेख केला सगळे की तुमचे सगळे कार्यकर्त्यांना काही गरज नाही आहे। अरुण डोंगळ्याला म्हणजे ते फोर्स आले हे पण आले, पूर्ण ताकदीने आम्ही तुमच्या मागे राहू। पूर्ण संघटना वाढवण्याची जबाबदारी की आपण द्या, त्या संदर्भात सुद्धा आम्ही मागे नुसतं कोल्हापूर जिल्हा नाही, जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा उल्लेख केला तर 5-6 जिल्ह्यात सुद्धा आम्ही कव्हर करू शकतो। हे सुद्धा या निवेदनात उल्लेख गरजेचा आहे। शेवटी कार्यकर्त्याचा उपयोग करून घ्यायचा नाही, त्याचा कामाला लावण्याची गती ही तुमची जबाबदारी आहे। आम्ही काम करायला तयार आहे एवढं निमित्त करतो। एवढंच माझ्या या राष्ट्रवादी ज्याला तुम्ही हात वरती करून पाठिंबा द्यावाचे जे आले त्यांनी सगळ्यांनी हात वरती पाठिंबा द्यावाच्या प्रवेशाला एवढंच उल्लेख करतो आणि माझे 2 शब्द बोलतो। जय जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।